नमस्कार, मी वैशाली शिरसाट. आज मी तुम्हाला चण्याच्या पिठीची जशी पोळी करतात तशी मी चण्याच्या पिठीची अ, पनीर घालून पोळी करणार. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे बघा, मी एकदमच दाखवते तुम्हाला. हे चण्याचं पीठ आहे, हे घालायचं याच्यात आणि त्यानंतर जरा मिरची पावडर पाव चमचा, जराशी हळद पावडर, नंतर गरम मसाला पाव चमचा आणि हे बघा धणे, जिरं आणि मिरी भाजून त्याची पावडर केलेली आहे ते पण घालायचं आणि त्याच्यात थोडं पाणी घालून आता थोडा हा चाट मसाला घालायचा आणि हे थोडं पाणी घालून मिश्रण तयार. आता हे थोडं पाणी घालायचं आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला वाटत असेल की आणखी जरा चण्याची पिठी घालावी तर तुम्ही घालू शकता आणि हे असं मिश्रण एकत्र करून हे बघा हे एकत्र करायचं. आता त्याच्यात थोडी अशी लसूण घालायची, पाहिजे तर तुम्हाला आलं पण घालू शकता. आपल्या चवीप्रमाणे आपण घालू शकतो. हा टॉमॅटो आणि हा कांदा चिरलेला, हे बघा हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि ही चिरलेली कोथिंबीर घालायची, कारण त्याच्यावर नंतर पनीर हे थोडं कुस्करून असं वर स्प्रेड केलं जातं. आता हे एकजीव करून घेते. हे बघा हे मिश्रण एकजीव करायचं. आता चवीपुरतं थोडं मीठ हे बघा आपल्या चवीनुसारच मीठ घालायचं, जास्त पण मीठ घालता कामा नये आणि हे सगळं मिश्रण असं एकजीव करायचं. तुम्हाला बोलले मी, तुम्हाला वाटतं जरा चण्याची पिठी कमी वाटेल तर तुम्ही घालू शकता. आता त्याच्यावर हे स्प्रेड ओव्हर करणार मी कुस्करून पनीर. हे बघा असं एकजीव करायचं आणि फ्राईंग पॅनवर पहिल्यांदा पोळी तयार करायची. मीडियम फ्लेम करायचा. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तेल पण घालू शकता, पण मी तुपात जरा ना चव येते म्हणून तूप घातलेलं आहे. ते जरा वितळू दे, मग ही पोळी केलेली आहे हे मिश्रण ते त्याच्यात घालते. फ्राईंग पॅन ठेवलेला आहे, जरा गरम होऊ दे. तूप थोडं घातलेलं आहे, किंचित तसा 1-2 थेंब तेल घातलं तर चालेल. तर हे जरा फ्राईंग पॅन गरम व्हायला पाहिजे, कारण ती पोळी नाहीतर येत नाही एकदमच घातलं तर. ते गरम होऊ दे फ्राईंग पॅन. आता मी हळूवारपणे हे बॅटर केलेलं आहे ते हळूवारपणे घालते आहे. तुम्हाला पाहिजे तर 2-3 पोळ्या तुम्ही करू शकता. एकदम गॅस मोठा पण करायचा नाही, त्याप्रमाणे आपण स्प्रेड ओव्हर करून घ्यायचं. सगळं मी स्प्रेड ओव्हर करून घेते. हे मी पनीर 180 ग्रॅम घेतलेलं आहे. आता ते कुस्करून घेते. आता ही असं पोळी जरा हळूवारपणे हे करायला पाहिजे, जराशी अशी त्याने करायला पाहिजे. हळूवारपणे असं हे परतून घ्यायला जरा होऊ दे, परतायला होणार असं करायला पाहिजे. आता जरासं मी किंचित असं, जास्त नाही, किंचित असं हे पनीर स्प्रेड ओव्हर करते. हे बघा मध्येच ठेवते असं. आता हळूवारपणे ही पोळी आहे ना हळूवारपणे परतून घ्यायची. जास्त गरम हे करू नये. आता परत हळूवारपणे ही परतून घ्यायची आणि असं हे पनीर स्प्रेड ओव्हर करायचं. आणखी पाहिजे असेल तर तुम्ही असं स्प्रेड ओव्हर करून त्याच्यावर असं दाबून घेऊ शकता. हे बघा असं एकदमच पनीरला
करपून द्यायचं नाही. हे बघा, आता ही पोळी अशी हळुवारपणे काढून एका प्लेटमध्ये हळुवारपणे हे बघा असं काढून घ्यायचं. आणि आता आपण दुसरी पोळी तयार करूया. आता परतून न घेता सुद्धा अशी हळुवारपणे हे पनीर आहे ना ते घालून घ्यायचं आणि जरा प्रेस करायला पाहिजे. समजलं ना? असं प्रेस करायला पाहिजे. हे बघा, हे भाजून नंतर मी पलटून घेते. हे बघा, हे अशी पोळी मी परतून घेतलेली आहे. हे जरा किंचित असं पनीरला भाजू दे. पोळी काढली होती ती काय थोड्यानं एकदमच करपलेलं असं पनीर आवडत नाही, पण मी जरा काय करते असं परत गरम करून घेते आणि हळुवारपणे, कारण हळुवार एकदम गडबडीत नाही, हळुवारपणे ती परतून घ्यायची. कारण आहे बघ, ती परतून घेतली आणि जरा थांबून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. ती अशी परतून घ्यायची. अशा प्रकारे ह्या पनीरच्या मी माझ्या पद्धतीने पहिल्यांदाच ट्राय करून बघितलं. कारण मुलांना फॅन्सी केलं ना, तसं ते पनीर मिक्स न करता वरती करून दिलं तर त्यांना टेस्टी लागतं. आता तुम्ही हे सॉसबरोबर खाऊ शकता. पाहिजे असेल तर किंचित असं बटरचा तुकडा वर घालून खाऊ शकता. अशी ही मी चण्याच्या पिठाची पोळी पनीर घालून केलेली आहे. ह्याला तुम्हाला सांगितले पाहिजे तर तुम्ही किंचित असं चाट मसाला असं स्प्रेड ओव्हर करायचा, लिटलं बीट असं स्प्रेड ओव्हर करून घ्यायचं. मुलांच्या आवडीनुसार करायचं. ही जर रेसिपी तुम्हाला पनीर प्लस चण्याची पिठी ह्याची पोळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कमेंट्स लिहा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ. हे बघा पूर्णपणे